Hello students, today we are starting the lecture number 7 on rotational dynamics. In previous lecture we have seen toppling of vehicles and now we have to start the second application of UCM, which is wall of death or wall of death. तर आपण काल जे बघितलं टॉपिंग ऑफ व्हेकल बघितलं. काय आहे टॉपिंग ऑफ व्हेकल? त्यामध्ये आपण एक काल त्याची कंडिशन बघितली होती. त्यापासून आपल्याला एक फॉर्म्युला भेटला v इज लेस दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट ऑफ rag अपॉन h. तर यामध्ये आपण एक फिगर काढली होती. ज्या डायग्राम मध्ये आपण असं दाखवलं होतं का हे व्हेकल आहे, व्हेकल चे व्हील्स आहेत आणि दोन व्हील मधल्या याला या ठिकाणी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आणि या ठिकाणी पासून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते a आहे आणि इकडलं डिस्टन्स जे आहे ते a आहे. नंतर हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दाखवलं होतं आणि या ठिकाणी आपण जे हाईट दाखवली होती ती हाईट इथपासून इथपर्यंत घेतली होती. पण ऍक्च्युअल मध्ये आणि आपण या ठिकाणी हे फ्रिक्शन घेतलं होतं. पण ऍक्च्युअल फ्रिक्शन कुठे होतं? ऍक्च्युअल फ्रिक्शन हे टायर आणि रोड मध्ये होतं. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स याच्या ऐवजी फ्रिक्शनल फोर्स कुठे लागणार? फ्रिक्शनल फोर्स हे टायर मध्ये लागणार. तर हे फ्रिक्शनल फोर्स म्हणजे F आपण इथं दाखवायला पाहिजे होतं आणि ती जी हाईट आहे ते या ठिकाणी म्हणजे काय रोड पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत असणार. तर आपल्याला जे डायग्राम आहे त्यामध्ये हे करेक्शन करून घ्यायचं का जे F आहे ते इथं आपण दाखवलं होतं त्याऐवजी या ठिकाणी ते F असणार म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि हाईट आपण इथून इथपर्यंत घेतली होती. ऍक्च्युअल मध्ये ती काय पाहिजे का रोड सरफेस पासून इथपर्यंत पाहिजे. बाकी डेरिवेशन वगैरे सगळं आपलं बरोबर आहे. फक्त हे आपल्याला फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन या ठिकाणी असणार. रोड आणि टायरच्या मध्ये जे कॉन्टॅक्ट होणार त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असणार आणि रोड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत जे डिस्टन्स असणार ते याचे असणार. ओके. आणि त्यापासून आपण हे फॉर्म्युला काढला होता v इज लेस दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट ऑफ rag अपॉन h वेअर आर रेडियस ऑफ कर्व रोड. a म्हणजे काय आहे? डिस्टन्स बिटवीन व्हील अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नंतर g ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, h डिस्टन्स फ्रॉम रोड टू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आज आपण पुढचं टॉपिक बघणार वेल ऑर वॉल ऑफ डेथ. म्हणजेच काय? त्याला आपण नॉर्मली मौत का कुवा म्हणतो आणि आपण यात्रेमध्ये बघितलेला असणार, प्रत्येकाने बघितलेला असणार काय आहे मौत का कुवा. आणि ते त्यामध्ये एक वेल टाईप हे सिलेंड्रिकल शेपचं इथं काय असणार वेल टाईप बनवलेलं असतं लाकडाचं आपल्याला माहित आहे. आणि त्यावरून काय गाड्या फिरत असतात, ते वेगवेगळे स्टंट करत असतात. तर त्यासाठी नेमकं मिनिमम स्पीड किती लागतं हे आपल्याला आज डेरिवेशन मध्ये बघायचं. मॅक्झिममचं आपण काल जे बघितलं डेरिवेशन एक बघितलं का हॉरिझॉन्टल कर्व रोड वर मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे तर ते v इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू rg हे आपण बघितलं फॉर स्किडिंग अवॉइड करण्यासाठी. आणि फॉर टॉपलिंग अवॉइड करण्यासाठी स्पीड किती पाहिजे? v is less than or equal to under root of rag upon h. हे कशासाठी? टॉपलिंगला अवॉइड करण्यासाठी, स्किडिंग ला अवॉइड करण्यासाठी काय आहे? v is equal to under root of mu rg. म्यू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला म्यू s ने डिनोट करतो. r कर्व रोडची रेडियस and g ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. तर ह्या एक दोन कंडिशन आहेत. हे v max आहे, हे पण काय आहे? मॅक्झिमम स्पीड. तर v max आपण याला असं लिहिणार v max मॅक्झिमम स्पीड काय लिहू शकतो? v max is equal to under root of rag upon h. म्हणजे मॅक्झिमम इतकं स्पीड पाहिजे आणि त्यापेक्षा कमी असेल तर टॉपिंग होणार नाही, म्हणजे ती गाडी पलटी होणार नाही. पण त्यापेक्षा कमी असेल, त्यापेक्षा कमी किंवा तितकं असेल तर नाही होणार. पण त्यापेक्षा जास्त गेलं स्पीड तर त्या ठिकाणी ते काय होणार? टॉपिंग होणार, म्हणजे गाडी पलटी होणार. या ठिकाणी गाडी स्किड होणार नाही. कधी? ज्यावेळेस इतकं किंवा यापेक्षा कमी स्पीड असेल तर, यापेक्षा जास्त स्पीड झालं तर काय होणार? जे गाडी आहे स्किड होणार.
तर आता आपल्याला त्याचं दुसरं ऍप्लिकेशन बघायचं आणि त्यामध्ये आपण इथं सिलेंडर काढलेलं आहे. त्यामध्ये आपण या ठिकाणी जे पॉइंट डिनोट करतं ते आहे आपलं व्हेइकल. टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, तर नॉर्मली आपण डेरिव्हेशन प्रूव्ह करत असताना या ठिकाणी पॉइंट म्हणून काय करतो, समजतो कोणाला, व्हेइकलला. तर ह्या व्हेइकलवर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होणार. सर्वप्रथम कोणतं, mg म्हणजे त्याचं वेट, आणि ते आपल्याला माहित आहे ऍक्टिंग डाऊनवर्ड. हे वेट आपण लिहिलेलं आहे. या ठिकाणी वेट किती आहे, mg, आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड ही त्याची डायरेक्शन असणार. आता नॉर्मल रिएक्शन असणार. नॉर्मल रिएक्शन काय असते, का सरफेस पासून अपोजिट परपेंडिक्युलर जे असणार नॉर्मल रिएक्शन. जर सरफेस असं असेल हॉरिझॉन्टल तर नॉर्मल रिएक्शन अशी असणार. जर सरफेस असं असेल तर नॉर्मल रिएक्शन अशी असणार. तर या ठिकाणी जे सरफेस आहे, गाडी ज्या सरफेस वरून चालणार ते व्हर्टिकल सरफेस आहे, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन हॉरिझॉन्टल होणार. काल आपण बघितलं, कारच्या याच्यामध्ये सरफेस जे होतं हॉरिझॉन्टल होतं, त्यामुळे आपण नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकल दाखवली. आता नॉर्मल रिएक्शन इकडे आहे. आता त्याची डायरेक्शन काय असणार आपल्याला माहित आहे. डायरेक्शन असणार हॉरिझॉन्टली, पण पुढं टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. त्यानंतर पुढचं आहे फ्रिक्शनल स्टॅटिक फोर्स. आता गाडी या ठिकाणी आहे, याची टेंडन्सी काय असणार, याची टेंडन्सी असणार खाली जाणे. गाडी हे या ठिकाणी आहे तर त्याची टेंडन्सी आहे खाली, म्हणजे ते मोशन पुढे आहे खाली असणार. तर ती गाडी जागेवरच राहावी, खाली न जाण्यासाठी त्याला अपोजिट फोर्स ऍक्ट होणार आणि ते असणार फ्रिक्शनल फोर्स. कोणामधलं, या सरफेस मधलं आणि टायर मधलं फोर्स. तर काय आहे ते, F. आता हे झालं फ्रिक्शनल फोर्स, अपवर्ड, mg डाऊनवर्ड आणि n हॉरिझॉन्टल. तर आता याच्यामध्ये आपल्याला माहित झालं का कोणते कोणते फोर्सेस आहेत. 3 फोर्सेस आहेत. आता आपण त्याचं बघू का आपल्याला माहिती आहे इक्विलिब्रियम फोर्सेस मध्ये काय, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स अँड लेफ्ट साइड फोर्स इज इक्वल टू राइट साइड फोर्स. तर आपण याचं डेरिव्हेशन बघू. या ठिकाणी बघा, आता खाली जाणार mg आहे, त्याला बॅलन्स करण्याचं काम कोण करणार, F. तर आपण या ठिकाणी आपण असं लिहू शकतो F सफिक्स S म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल स्टॅटिक फोर्स काय आहे हे इज इक्वल टू mg. हे आपलं पहिलं इक्वेशन झालं, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. आता बघा n पुढे चाललंय, n चाललं टुवर्ड द सेंटर. आपल्याला माहित आहे जे टुवर्ड द सेंटर असणार ते काय प्रोव्हाइड करणार, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तर आपण याला काय म्हणणार, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय n म्हणजे नॉर्मल रिएक्शन. याला दुसरा अर्थ म्हणजे आपण असं म्हणू शकतो का हे n कोणाला बॅलन्स करतं, सेंट्रिफ्युगल फोर्सला. सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे असणार अवे फ्रॉम द सेंटर, त्याला बॅलन्स करण्याचं काम कोण करणार, n करणार. एक का असं लिहू शकतो आपण, n प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. नाहीतर आपण काय करणार, दुसरं काय म्हणू शकतो का जे n बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स, म्हणजे बॉडी तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार, त्याला तिकडे न जाऊन देण्याचं काम कोण करणार, नॉर्मल रिएक्शन. तर यावरून आपण काय लिहू शकतो, n इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. यावरून आपल्याला n भेटले. आता आणखीन आपल्याला काय माहित आहे का जे फ्रिक्शनल फोर्स आहे, वी नो दॅट, आपल्याला काय माहित आहे जे फ्रिक्शनल स्टॅटिक फोर्स आहे ते लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू n असणार. म्यू सफिक्स s n असणार. तुम्ही म्हणणार काल तर तुम्ही इज इक्वल टू घेतलं, आज लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय, आपल्याला इथं माहिती आहे का मॅक्सिमम त्याची व्हॅल्यू इक्वल असणार आणि नाहीतर त्यापेक्षा लहान असणार. त्यामुळे आपण एक तर इक्वल टू घेऊ शकतो किंवा लेस दॅन बी घेऊ शकतो. तर आता हे काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू सफिक्स s n नॉर्मल रिएक्शन. म्यू s काय आहे, म्यू s आपल्याला माहित आहे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता या ठिकाणी बघा काय होईल मग, आता F ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, आहे. काय आहे ती, mg. n ची व्हॅल्यू आहे का, आहे, mv²/r. तर ह्या व्हॅल्यू आपण पुट करून आपल्याला एक इक्वेशन भेटेल आणि ते इक्वेशन आपण काढू शकतो. तर आता आपण बघू ह्या दोन व्हॅल्यू, म्हणजे आता आपण असं लिहू फ्रॉम इक्वेशन 1, 2
and 3 we get. आता इक्वेशन 1 2 आणि 3 वरून काय भेटते आपण इकडच्या साइडला लिहू. बघा यामध्ये आता एफ एस आहे, एफ एस च्या जागेवर मी एम जी टाकू शकतो, तर मी लिहिणार एम जी. आता या ठिकाणी कोणतं सिम्बॉल आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू, सेम लिहिलं. म्यू एस जसं आहे तसंच लिहिणार आणि यांच्या जागेवर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर टाकणार. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम एम कॅन्सल होईल. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, व्ही ची व्हॅल्यू काढायची. तर आपण काय करू आता, जी आहे आर ला तिकडे घेऊन जाऊ. जी आर म्यू एस खाली येईल, म्यू एस आणि हे लेस दॅन ऑर इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता याला जर आपल्याला लिहायचं असेल, व्ही कडे असं 2 आहेत, तर आपण सेम तसंच लिहिणार व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, पण आता इथं जी आर अपॉन म्यू एस. समजून घ्या, व्ही मोठा आहे तर या ठिकाणी व्ही मोठं आपल्याला दिसते. व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी आर अपॉन म्यू एस. नाहीतर मग काय म्हणू शकतो, जी आर अपॉन म्यू एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्ही एस. म्हणजे सेम लिहिलं, फक्त थोडं ऍडजस्टमेंट केलं. आता या ठिकाणी आपल्याला व्ही ची व्हॅल्यू पाहिजे, तर आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. आपण काय करू, स्क्वेअर रूट घेऊ दोन्हीकडे. तर काय भेटेल आपल्याला, व्ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी म्यू एस. काय समजलं यावरून, का जी ही व्हॅल्यू आहे व्ही ची व्हॅल्यू किती असणार, अंडर रूट ऑफ जी आर अपॉन म्यू एस. कमीत कमी इतके असणार, म्हणजे इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू म्हणजे इज इक्वल टू असणार. बाकी काय आहे, एक तर इतकी व्हॅल्यू असणार, नाही तर यापेक्षा जास्त असणार. इतके असणार किंवा यापेक्षा जास्त असणार. त्याला शॉर्ट मध्ये आपण असं म्हणू शकतो का, कमीत कमी इतकी व्हॅल्यू असणार. बघा, व्ही ची व्हॅल्यू इतकी असणार किंवा यापेक्षा जास्त असणार, म्हणजे कमीत कमी इतके असणार. तर कमीत कमी म्हणजे काय, व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी आर अपॉन म्यू एस. तर हे मिनिमम स्पीड आहे कोणासाठी, हे इथं जे रायडर आहे, जे सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार आहे, त्याची मिनिमम व्हॅल्यू अंडर रूट ऑफ जी आर अपॉन म्यू एस पाहिजे. यापेक्षा जर कमीत कमी इतकी पाहिजे, यापेक्षा अजून कमी झाली तर हे या ठिकाणावरून खाली स्लिप होईल. तर हे खाली, त्याची पोझिशन खाली न जाण्यासाठी, म्हणजे काय, त्याची पोझिशन इथं स्टेशनरी पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल, कमीत कमी इतकं स्पीड पाहिजे. आता आपण यामध्ये कशाच व्हॅल्यू काढली, मिनिमम व्हेलॉसिटीची. तर आपल्याला डेरिव्हेशन हेच काढायचं होतं का मिनिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे हे सर्क्युलर पाथ मध्ये फिरण्यासाठी. तर मिनिमम व्हेलॉसिटी लागते अंडर रूट ऑफ जी आर अपॉन म्यू एस, वेअर जी ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, आर रेडियस ऑफ कर्व रोड, दॅट मीन्स हियर हे सर्क्युलर पाथ आहे, त्याचे जे रेडियस असणार ते, आणि म्यू सफिक्स एस काय असणार, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर अशा प्रकारे आपण याचं डेरिव्हेशन बघितलं. कोणतं, वेल किंवा त्याला आपण म्हणू वॉल ऑफ डेथ, मौत का कुआ. त्यामध्ये जे कमीत कमी जे रायडर आहे, ते 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, त्यामध्ये जे रायडर आहे त्या व्हेइकलची जे स्पीड पाहिजे ते कमीत कमी जी आर अंडर रूट ऑफ जी आर अपॉन म्यू एस पाहिजे. आता यापुढे आपल्याला माहित आहे, या ठिकाणी आपण पॉइंट म्हणून कन्सिडर केलं, पण ऍक्च्युअल मध्ये काय होईल, ऍक्च्युअल मध्ये आपल्याला त्यामध्ये जर 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असेल 4 असणार. तर म्हणजे प्रत्येक पॉइंट वर वेगवेगळे नॉर्मल रिएक्शन असणार. आपण जे टॉपलिंग काल बघितलं त्यामध्ये त्याचं डेरिव्हेशन पण बघितलं होतं. त्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं का जे इंटेरियर म्हणजे 2 व्हील साठी 2 नॉर्मल रिएक्शन घेतले होते आपण. त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 साठी आपल्याला 2 नॉर्मल रिएक्शन घेऊन आपण ते डिराइव्ह करू शकतो. पण आपल्याला सध्या इतकंच बघायचं आहे, पण ते हे पार्टिकल कन्सिडर करून हे फॉर्म्युला आलेला आहे आणि ते ऍक्च्युअल मध्ये तसं नसतं. आणखी काय पुढं, तर हे आपलं डेरिव्हेशन झालं. या डेरिव्हेशन का जर आपल्याला आलं क्वेश्चन मध्ये का डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर वेल ऑफ डेथ किंवा डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर मिनिमम व्हेलॉसिटी इन केस ऑफ वेल ऑफ डेथ, तर आपल्याला हे आन्सर लिहायचे. ओके, अशा प्रकारे आपण आज हे संपवले. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा टॉपिक घेऊ. थँक्यू.